शहराच्या जवळच असणाऱ्या चंद्रगिरी हिल्स 2015 में अर्थक्वेक चंद्रगिरी हिलकडे निघालो। एव्हरेस्ट एवढा मस्त दिसत आहे, मस्त व्ह्यू आहे हा। स्वयंभूनाथ स्तूपाचा वर्ल्ड हेरिटेज नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे नोमॅडिक आयटिनरंट या यूट्यूब चॅनलवर। आपण आज काठमांडू शहराच्या जवळच असणाऱ्या चंद्रगिरी हिल्सवर जाणार आहोत। चंद्रगिरी केबल हिल स्टेशनच्या इकडे आम्ही निघालो आहे आणि आम्ही टॅक्सी बुक केली आहे। उद्या पोखराला जायचं आहे आम्हाला आणि पोखरा जाण्यासाठी बस पेमा भाऊ आहे ना, पेमा दादा। 5 घंटे में पहुंच जाता है क्या? ये 4.5 घंटा। 4.5 घंटा ये जल्दी जाएगा ना। तो बस खाना खाने के लिए मतलब जगह में रोक दिया आप लोग का, सुसु करना है ना, टॉयलेट वहाँ रोक देना है ना। मतलब ये टैक्सी चाहिए उसका 2015 में अर्थक्वेक आया था ना, तो ज़्यादा नुकसान कहाँ हुआ था? हमेल के एरिया में या हाँ भक्तापुर एरिया में? हाँ, पहली बार आया। नुकसान नहीं है काठमांडू में, वही भक्तापुर में ज़्यादा हुआ है। भक्तापुर में पुराना बस्ती है ना वहाँ पर। हाँ, पुराना बस्ती। वाटेत ड्रायव्हरला पोखरा जाण्यासाठी माहिती विचारत गप्पा मारत आम्ही त्याच्याशी चंद्रगिरी हिलकडे निघालो। ये कैसा यहाँ से जाना पड़ता है? ये एवरेस्ट है क्या? इथून एव्हरेस्ट पण दिसतो। चंद्रगिरी हिल स्टेशनच्या इथे वर आलेलो आहे। इथून रोपवे आहे। या बाजूने आपल्याला माउंट एव्हरेस्ट दिसत आहे। या साईडला माउंट एव्हरेस्ट आहे। वातावरण एकदम छान आहे त्यामुळे दिसतोय, नाहीतर पावसाचं वातावरण राहिलं असतं तर आपल्याला काय दिसलं नसतं। माउंट एव्हरेस्ट हे स्थान समुद्रसपाटीपासून 2551 मीटर उंच असून येथे वर जाण्यासाठी केबल कार सिस्टीम बसवण्यात आलेली आहे। आणि हे संपूर्ण काठमांडू शहर एकदम मस्त दिसत आहे, सुंदर। येथे केबल कारमध्ये बसण्यासाठी भारतीय लोकांना 760 नेपाळी रुपये तिकीट आहे। रोपवेच्या दिशेने निघालो आहे आता। तिकीट काढल्यानंतर त्या तिथे स्कॅन केल्यानंतर मध्ये येतो आपण। Hello guys. शूटिंग करो उधर से। बोलो हेलो गाइस। What are you doing? Yes. Oh my god. Look at the view of the Kathmandu. Yes. आमच्या सोबत एक नेपाली कुटुंब पण होते। त्यांच्या लहान मुलाला मी शूटिंग करायला सांगितले। पचलो इथून अजून एव्हरेस्ट एवढा मस्त दिसत आहे। इथून एकदम मस्त व्ह्यू आहे हा। फार उंचावर आणि काठमांडू शहर पूर्ण दिसतंय इथून। काठमांडू शहर आणि
हा आहे एव्हरेस्ट. या हिलवरून आपल्याला संपूर्ण काठमांडू व्हॅली तर दिसतेच, त्याचबरोबर मनमोहक असा हा अन्नपूर्णा ते एव्हरेस्ट हिमालयही दिसतो. आणि एव्हरेस्ट एवढा सुंदर दिसत आहे इथून. काठमांडू शहर पण पूर्ण दिसत आहे या बाजूला. आणि इकडे एव्हरेस्ट दिसत आहे. एव्हरेस्ट चंद्रगिरी हिल स्टेशन आहे. भूक लागली आता इथं काहीतरी खाऊ. काय हिल स्टेशनवर काय आहे का पाहू. त्यानंतर फिरू आसपासचा एरिया फिरू कुठं काय आहे. पॉपकॉर्न घ्यायचा होता. चीज वाले घेतो मी. कितने का है पॉपकॉर्न? 130. बड़ा छोटा एक ही साइज का. एक दे दो पॉपकॉर्न. हाँ. ऊपर क्या है? टेम्पल है क्या? जिप लाइन आहे इथे. जिप लाइन. एकदम थंडगार पाणी आहे. मस्त थंडगार पाणी आहे. आणि हे मंदिर आहे. या इथून पाठीमागून संपूर्ण काठमांडू शहर दिसत आहे. या इकडे आता ढग आलेले आहे, पण ढगांच्या मध्येच माउंट एव्हरेस्ट सुद्धा आहे. माउंट एव्हरेस्ट त्या तिकडे आणि हे काठमांडू शहर. एकदम नैसर्गिक सुंदर असा नजारा आहे दिसत आहे. हे अशा पर्वतरांगा आणि चारी बाजूला असे पर्वत आहेत आणि मध्ये हे काठमांडू शहर आणि त्या तिकडे एअरपोर्ट दिसत आहे. हेलिपॅड सुद्धा आहे त्या तिथे. चंद्रगिरी फारच सुंदर आहे. वरती महादेवाचे सुंदर असे मंदिर असून वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज हे लोकांसाठी उपलब्ध आहेत. लोक एन्जॉय करताना टिकटॉक व्हिडिओ वगैरे बनवतायत इकडे. फॉरेनर्स सुद्धा भरपूर आलेले, इंडियन लोक आलेले आहेत. आणि हे टेम्पल आहे, शिव मंदिर आहे. बराच वेळ घालवल्यानंतर आम्ही मोमोज आणि नूडल्स घेतले. त्यासाठी जवळील काउंटरवरून तिकीट घ्यावे लागते. व्हेज त्या बाजूला नॉन व्हेज आहे. त्या तिथं बसून पण आपण खाऊ शकतो, नाश्ता करू शकतो. आणि आमचं ऑर्डर आलेली आहे.
व्ह्यू टॉवर इथे एक आहे. इथून एव्हरेस्टचा व्ह्यू आपण बायनोक्युलरने पाहू शकतो. त्यासाठी वरती चढत आहे आपण. पाहू आता तिथं वरती जाऊन. हे इथं असं बायनोक्युलर आहे, इथून आपण पाहू शकतो. या चंद्रगिरी हिलवरील मंदिर हे भालेश्वर महादेव मंदिर या नावाने ओळखले जाते. मंदिरात पशुपतीनाथ सारखे भव्य असे शिवलिंग आहे. मंदिराच्या परिसरात पर्यटकांची गर्दी असते. अनेक ॲक्टिव्हिटीज करताना ते आपल्याला दिसतात. हे इथं कुलूप लावलेले आहेत. इथून आम्ही आता चंद्रगिरी हिल स्टेशन पाहून आता आम्ही निघालो आहे. आता लिफ्टसाठी जात आहे. त्यानंतर आम्ही आमच्या ड्रायव्हरला बोलवून शहरात स्वयंभूनाथ स्तूप पाहण्यासाठी निघालो. काठमांडू शहरात एका टेकडीवर हा स्वयंभूनाथ स्तूप आहे. येथे जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. एका मार्गाने आपण गाडी निम्म्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो, तर दुसऱ्या मार्गाने जवळजवळ 365 पायऱ्या चढाव्या लागतात. स्तूपाकडे जाताना सुंदर हस्तकला केलेल्या वस्तूंची दुकाने आहेत. कॉटन कापडांवर काढलेले सुंदर असे चित्रकला खूप आकर्षक वाटते. पेंटिंग एकदम सुंदर आहेत. कॉटन कापडावर पेंटिंग केलेले आहे. कॉटन कापड पेंटिंग केलेलं आहे. स्वयंभू स्तूप आहे. स्वयंभू स्तूप आहे. इथं आम्ही आलेलो आहे पाहण्यासाठी. या मार्गानेही आपल्याला स्तूपाकडे येता येते. त्यासाठी 365 जवळजवळ पायऱ्या चढाव्या लागतात. स्वयंभू स्तूपाजवळ आम्ही आलेलो आहे. स्तूप आहे.
स्वयंभूनाथ स्तूपाचा वर्ल्ड हेरिटेज साईटमध्येही समावेश होतो. हा स्तूप अत्यंत सुंदर आहे आणि स्तूपाच्या चारही दिशांना बुद्धाच्या डोळ्यांचे चित्र रेखाटलेले आहे. बुद्धनाथ स्तूप हा मंकी टेम्पल या नावानेही ओळखला जातो, कारण येथे खूप प्रमाणात माकडे आपल्याला दिसतात. त्या इथं गौतम बुद्धाची मूर्ती आहे आणि त्या तिथे पैसे टाकतात. दोन दिवसानंतर आम्ही एक भारतीय रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. लुंबुनी म्हणून एक रेस्टॉरंट आहे तिथं जेवण करायला आलो होतो. 250 रुपयामध्ये पोटभर जेवलं, एकदम मस्त जेवण होतं. चल रात्रीचं फिरायला निघालो आहे थामेल मार्केटमध्ये आम्ही. हा माझा डोकं खात आहे. रस्ता त्याला खूप माहिती आहे. लक्षात त्याला रूम मध्ये जायचा रस्ता माहीत नसतो. मला शिकवतो. काय शिकवतो. मस्तपैकी आम्ही फिरलो आणि आता इकडं फिरायला जाते थामेल शॉप मार्केट. थामेल मार्केटमध्ये तनेगावीत 8:30 वाजले आणि निम्म्यापेक्षा जास्ती दुकाने बंद झालेले आहेत. बराच वेळ फिरल्यानंतर आम्ही पोटाले या आमच्या हॉटेलकडे आलो.